दगडू दादा होते ना तुम्ही, आणि मी पण होतो तिकडे दुसऱ्या तुकडीत. तुम्ही मला वाटतं भुजबळ साहेबांच्या बरोबर होते, आणि आम्ही दुसऱ्या तुकडीत होतो. आणि असे लोक तुरुंगवास, शिवसेनेसाठी आंदोलनासाठी, या सर्वसामान्य मराठी माणसासाठी असे अनेक लढे दिले आणि अनेक आंदोलनं केली. शेकडो केसेस दगडूदादांवर आहेत, परंतु केसचा कधी त्यांनी विचार केला नाही, जेलचा कधी विचार केला नाही. अगदी पहाडासारखे शिवसैनिकांच्या मागे ते उभे राहिले, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मी माझा एक अनुभव सांगतो. मी सभागृहाचा नेता झालो, मला आनंद दिघे साहेबांनी सभागृह नेता बनवला ठाणे महापालिकेत. तेव्हा मी आमदार नव्हतो, दगडूदादा आमदार होते त्यावेळेस, तेव्हा नाही. भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, हा एकनाथ एक दिवस मोठा होईल, घाटकोपरला. मला त्यांचे शब्द आजही आठवतात. आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. हे कष्ट, मेहनत, जिद्द आणि शिवसेना वाढवण्याचं जे काय वेळ या सगळ्यातून होत असतं. आज देखील मुंबईतले पण लोक आले आणि गावाकडचे लोक जे दगडूदादांवर प्रेम करतात तेही आले. आणि म्हणून मुंबईतला मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, या सगळ्या गोष्टी आता सुरू होऊ लागलेल्या आहेत. हे दरवेळेचं निवडणुका आल्या की ह्या सगळ्या विषय होत असतात. परंतु मी दगडूदादा आज इथे उपस्थित आहेत, मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे.